आत्ता मी आहे चर्चगेट स्टेशनला आणि इकडनंच आपण आता बाहेर पडणार आहोत. तर आपण हा आहे बघितला तो हा स्टेशन आहे. इकडनं स्टेशनमधून आपण जस्ट लेफ्ट साईडला बघितलं तर आपल्याला एवढीशी ही गल्ली दिसते. इकडनंच आपल्याला निघायचं आहे बाहेर. तर आत्ता मी इथे जात आहे. इकडनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि जायचं आहे त्या दिशेमध्ये. 5 ते 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्स नंतर आपण त्या मार्केटमध्ये पोहोचणार आहोत. सो आपण आता इकडनंच चालत जाणार आहोत. ते डायरेक्ट पोहोचूया आता मार्केटमध्ये. त्या बाजूला सरळ आपल्याला तो रेल्वे स्टेशन दिसतो. तिकडनं ट्रेन जात आहे आणि तो आहे रेल्वे स्टेशन. तिकडनं तो सिमका लिहिलेला आहे. तिकडनंच आपण असे ते रोड क्रॉस करून तिकडनं या गल्लीतून आलेलो आहोत. आणि आता आपल्याला इथे पेट्रोल पंप दिसतोय. इकडनंच आपल्याला राईट जायचं आहे सरळ सरळ. आणि ही पूर्ण आहे खाऊगल्ली अशी. व्हरायटी पण खूप सारे आहे तिथे खाण्यासारखे. हां, अशी पूर्ण खाऊगल्ली आहे जिकडे सगळे खायला येत असतात. आपण तिकडनं खाऊगल्लीतून आलेलो आहोत. आणि त्यानंतर आपल्याला इथेच समोर दिसतो क्रिकेटचं ग्राउंड, जिथे सगळे क्रिकेटर क्रिकेट खेळत आहेत. येस ऑफकोर्स. इकडनं सरळ गेलो की लागला फॅशन स्ट्रीट. जस्ट 5 मिनिट्स ऑफ वॉकिंग. असं आपल्याला फॅशन मार्केटमध्ये कपडे बघायला मिळतात. इथे आपल्याला फिक्स रेट बघायला मिळतो 200, 250. सगळे लेडीजचेच आहेत. आणि इथे शूज आहेत चांगले चांगले आहेत. पॅन्ट्स पुन्हा तसेच आहेत. थोडे सिल्कीसारखे आहेत ह्या पॅन्ट्स दिसत आहेत असे. आणि हे कार्गो टाईप आहेत या बाजूचे आहेत ते. हे टी शर्ट्स लेडीज क्रॉप टॉप 150, 250, 100 पण आहेत. आणि अशा आपल्याला इथे पर्स घेऊन बघायला मिळतात. परफ्युम्स पण चांगले दिसतात. आणि इलेक्ट्रॉनिक्स असे हे पॅन्ट बघायला मिळतात. इलेक्ट्रॉनिक्समध्ये एवढ्या गोष्टी बघायला मिळतात. माईक, साऊंड स्पीकर, सगळं स्पीकर सिस्टम आहे माईक सिस्टम सोबत. आणि तो टाईप सी वाला फॅन आहे तो. फॅशन मार्केटमध्ये कपडेच आहेत. फॅशन म्हणजे कपड्यांचंच असतो. बाकी इथे जास्त काय बघायला मिळणार नाही. नाही अरे रावत साईड मला इथे आपल्याला शूज बघायला मिळतात. टी शर्ट आहेत आणि शर्ट पण चांगले आहेत. डिझाईन वाईज सुंदर आहेत शर्ट. आणि टी शर्टची डिझाईन ॲनिमेसारखी आहे. मार्बल ॲनिमे. टी शर्टची डिझाईन ॲनिमेसारखी आहे मार्बल. इथे पण आपल्याला असेच 250, 200 असे आपल्याला बघायला मिळते. फिक्स रेट आहे, फक्त बार्गेनिंग नाही होणार इथे. पण कपडे एकदम चांगले आहेत. पॅन्ट, टी शर्ट, स्वेटर, तेच शर्ट पण असे बल्की टाईप जसे काही हलके आहेत कॉटनचे. म्हणजे रोडच्या बाजूलाच आहे. हा मेन रोड आहे इकडचा आणि इथे स्ट्रीट आहे पूर्ण. इथे हे कानुलेली बघायला मिळत आहेत. कॅप आणि इथे पॅन्ट आहे. इथे आपल्याला अशा प्रकारचे टी शर्ट बघायला मिळतात जे 250-300 पर्यंत आहेत. मस्त ते 300चे आहेत, ते 250चे आहेत. ओव्हर साईज आहेत आणि ह्यांचं माहीत नाही. हे कितीला आहेत? कितने काय? 250. 250ला हे टी शर्ट आहेत.
यांचे कलर व्हेरायटी खूप आहेत. हे स्ट्रिप्सवाले आहेत पण सगळे स्ट्रेट आहेत. एक ते 300 वाले आहेत आणि हे 250 वाले आहेत. नंतर तो सांगेल तेव्हा. तर या मार्केटमध्ये आपल्याला स्वस्त आणि चांगले बघायला मिळतात पण एवढे पण नाही. बार्गेनिंग करून कमी करू शकतो. सामान तसं आहे खूप पण महाग सांगतात. इथे कवर पण आहे बघू. चांगले चांगले जसे आहेत. ऑल मोबाईल टेम्पर्ड ग्लासेस 50 रुपये अवेलेबल. चप्पल फिक्स रेट 200 रुपये. 300 200 असे आहेत. इथे कुर्ते आहेत 300ला 5 घेत आहेत. अशा प्रकारचे आपल्याला इथे कुर्ती बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारची. 300ला 5 ऑफर चांगली आहे तशी. इथे सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे वस्तू आहेत. तसेच आपण पुढे वळलं तर इथे शर्ट बघायला मिळतात. कलर थोडा डिफरंट आहे याचा आणि माझा. आणि तिकडे टी शर्ट आहेत बघू. शर्टची प्राईस काय? 300 रुपये स्टार्टिंग 250. असे आपल्याला टी शर्ट बघायला मिळतात 300-250 पासून सुरू. बॅग्स पण आहेत आणि इथे कवर आहेत. एक मोबाईलसाठी शोधू. सगळे कवर 100 रुपये पण आपण भाव करून 70ला आणलं आहे. 80पर्यंत देत आहे तो. 70ला तर काय नाही देत. स्क्रीन गार्ड पण भेटतात इकडे पण 80ला घेऊन टाकलं आहे. ट्रान्सपरंट. इथे आपल्याला असे वेगवेगळे बॅग पण बघायला मिळतात. लेदरचे आणि चांगलं पण आहेत. कपडे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि तो क्रिकेट ग्राउंड त्या रोडने तसा आहे आणि हा मधला रोड आहे. इथे आपल्याला कपडे बघायला मिळतात आणि 100 रुपयाला बेल्ट. असे वेगवेगळ्या टाईपचे आहेत आपण बघू शकतो. असे आपल्याला बेल्ट्स बघायला मिळतात. रोटेटिंग पण आहे. बोट फिक्स रेट आहे. फिक्स रेट सगळेच का? सगळे लहान मोठे सगळे 100 रुपयाला मिळतात. फिक्स रेट. 80 रुपयाला इथे आपल्याला पॅन्ट बघायला मिळतात. लेडीज जीन्स पॅन्ट 300 रुपये. अरे 300 रुपयाला आहे. मीडियम फिट है तो बैगी जैसा चाहिए वैसा ही है. हमें बोलोगे तो फिर नॉर्मल ले लो. कलर देखो ना कलर बस सामने यही एकदम भारी आहेत पॅन्ट्स. इथे पण आहेत. आणि इथे आपल्याला पुस्तक बघायला मिळतात. शर्ट पण एकदम भारी आहेत. सुंदर. चप्पल पण बघायला मिळतात जे ऑलमोस्ट 250-300 पर्यंत जातात. आपण रेट कमी करू शकतो. आणि हे आहेत रस्त्यावरचे बॅग्स. लेदरचे बॅग पण आहेत आणि HP स्काय बॅग तसे आहेत बरेच. गॉगल्स, ट्रायपॉड, इयरबड्स पण आहेत. स्पीकर ब्लूटूथ सारखे. ट्रिमर वगैरे खूप आहेत. आणि वॉचेस तर इथे भरमार आहे. वॉच कितीला आहे? 350-400 पर्यंत. स्टार्टिंग कितनी काय? 350 पासून सुरुवात आहे. अशी क्वालिटी चांगली दिसत आपल्याला बघू शकतो. क्वालिटी बघू शकतो आपण तशी चांगली आहे. फास्ट ट्रॅकची आहे.
आणखी तसे आहेत. 4 कलर, ब्राउन, कॉपर, सब कलर. या फॅशन मार्केटमध्ये पूर्ण म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटरच्या रोडमध्ये पसरलेला मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये फुल्ली फॅशनचे आपल्याला कपडे बघायला मिळतात. पण माझ्या साईजचे तर काही मिळालं नाही. ओव्हर साईजमध्ये खूप असतात इथे कपडे आणि म्हणजे मुंबईला ते फेमस आहे ओव्हर साईज घालणं. पण चांगले आहेत. रेट पण तसे सांगतात जास्ती, पण बार्गेनिंग केल्यानंतर कमी करू शकतो आपण. ऑलमोस्ट 100 रुपये, 120 किती पण पाहिजे ते भांडा बिंदास ते कमी करून देतात. 350 घड्याळ तुम्हाला 100 रुपयाला द्यायला तर रेडी झालेला. विचार करा म्हणजे किती बार्गेनिंग होऊ शकते आपल्या इथे. असेच आणखी आपण बघत राहूया. शूज पण असे सुंदर, म्हणजे एकदम भारी भारी शूज आहेत. महागातले जसे वाटतात तसे खूप सुंदर, कंपनी चांगली आहे. ठीक आहे. इथे आपल्याला बरेच अशी दुकानं बघायला मिळतात आणि शूज पण आहेत. आत्ताच ही चप्पल लावत आहेत ते. आणि इथे आपल्याला परफ्यूम पण बघायला मिळतात. तशी आपल्याला इथे दुकानं तर भरपूर दिसतात. बार्गेनिंग करून आपण कमी करू शकतो. भाव म्हणजे ते खूप सांगतात, 300-400पर्यंत सांगतात, पण आपण पूर्ण कमी करून आणू शकतो. आपण तसे पॅन्ट बघू शकतो. आणखी त्या बाजूला पण मार्केट आहे पुढे, तिकडे आपण जाऊया. ते आपल्याला कुर्ती पण बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. 200मध्ये आहेत त्या कुर्ती, फिक्स रेट असतो. आणि टी शर्ट पण असतात इकडे, पण कुर्तींचा भाव फिक्स असतो, काही भाव नाही बदलत. हा मोठा असा आपल्याला मार्केट बघायला मिळतो इथे. पूर्ण ही स्ट्रीट फॅशनची आहे आणि इथे भाव आपण कमी करू शकतो बिंदास. इकडे कपडे आहेत, इकडे शॉर्ट कुर्ती आहेत, त्या बाजूला तिकडे जीन्स पॅन्ट्स आहेत ह्यावाले, तिकडे सगळे शर्ट आहेत. बरेच असे कपडे इथे बघायला मिळतात आपल्याला. तशा आपल्याला दुकानं बघायला मिळतात सगळी एकदम लाईनीत. टी शर्ट पण चांगले चांगले बघायला मिळतात. ₹200 कोणतं पण घेतल्यावर. मुंबईची खाऊ गल्ली ती आपल्याला बघायला मिळते. या खाऊ गल्लीमध्ये खूप सारं खाण्यासारखं आहे. पण आपली ट्रेन आहे म्हणून टाईम झाला आहे 2:17. तसं टाईम आहे, पण अजून मरीन लाईन्सला पण पोचायचं आहे. हां, अशी पूर्ण खाऊ गल्ली आहे जिकडे सगळे खायला येत असतात. अरे भाई, बस संपली. अशी सरळ आपण तिकडनंच आलेलो होतो आणि ही पूर्ण आहे खाऊ गल्ली अशी. तर आता आपण खाऊ गल्लीमधून बाहेर पडलेलो आहोत. 2:20 झालेत. 3:15ची ट्रेन आहे, ती पकडायची. आणि इकडनं आता आपण जात आहोत मरीन लाईन्सला. थोडाफार फिरूया आणि मग येऊया स्टेशनवर. आणि ट्रेन 15-20 मिनटं आधीच लागते आणि त्यात आपल्याला बसायला लागेल म्हणून थोडी घाई करत आहे मी मरीन लाईन्सला जायला. मग तिकडनं येऊन आपण स्टेशनवर आराम करूया. दिस इज द मुंबई. दिस इज द मरीन लाईन. आणि हा मरीन लाईनच्या जवळचा दगडांचा समुद्र, म्हणजे समुद्रातली दगडं. क्रूज शिप दिसते का तुम्हाला? क्रूज शिप एकदम कोपऱ्यात शेवटला आहे. ती सर्वात कोपऱ्यात जी लहानशी दिसते दुर्गट, तीच आहे. दिसणार नाही ती, कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण अशी पूर्ण ही जागा आहे. बरेच असे फोटोशूट करतात, फिरायला येतात. आज संडे असल्यामुळे खूप जण आहेत.